हॅलो सर्वांना शुभ सकाळ। आज आहे गणेश जयंती, गणपती बाप्पांचा वाढदिवस। तर हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार। बुधवारचा व्हिडिओ तुम्हाला येतोय। दुपार झालेली होती आणि पूजाच्या घरी चालली मी। माझ्या घरासमोरच अगदी पूजाचं घर आहे। राहुल दादा पण आलेला होता इथे, लाडू सोबत तो मस्त खेळत होता, त्याला खेळवत होता। अगो बया आश आश एवढं भारी वाटतं। माकड माकड असं खेळायला लागतं का लाडूला? पिल्लू माकड का पाहतोय तो, अरे त्याला माकडच पाहिजे। सोनू मम्मा कुठे मम्मा? अरे ते पण हात मारतं त्याचं पाहून। हा ते कसं हात मारतं। हा ते बघ ते बघ ते बघ किती कळत त्याला। हा आले आले लाडूला एवढं कळत। अगो बाई पिल्लू चल आपल्याला जायचंय। पिल्लू तुला माकड सोबतच खेळायचंय का? चाल ना बाला, चाल ना आपल्याला फिरायला जायचं। उता 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 आले ले 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 हे माकडला घेऊन केलं तर याच्या माकडला घेऊन केलं तर। चला चल ग चल निघायचं का? निघायचं निघायचं चल। तुला पण यायचं? चला हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार। चला पूजाने अचानक मला कॉल केला आणि आता आम्ही चाललोय सोने चांदीची शॉपिंग करायला बाळासाठी। बाळासाठी, बाळाच्या आईला नाही बाळासाठी। चला बाळाच्या आईला पण आणि बाळाला पण। हा बाळाच्या आईला सोनं खूप महाग झालंय आता। चल बाळाला घे। आपल्या लाडूसाठी ना मस्त काहीतरी घ्यायचं आहे। चला तिथे गेल्यावर बघू आपण, सांगते तुम्हाला। चला निघायचं। पिल्लू चाललं आजीसोबत फिरायला। असं तुक तुक बघतो तू। आता जायचं मला, मला म्हणा तू येऊ नको, आम्ही जातो। हॅलो हॅलो जा। हॅलो हॅलो जातो। कसं बघतोय ते, त्याला लईच मजा येते। अजून फिरायला लय आवडतं आम्हाला। चला आता आम्ही आलोय सिन्नरमध्येच महावीर ज्वेलर्स शॉपमध्ये। त्या दिवशी पण मी इथे आलेली होती। गणपती बाप्पांना मी चांदीचे शस्त्र घेतले ना, त्रिशूला आणि परशू, तर ते तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओमध्ये। त्याच दुकानातून आज लाडूसाठी ना आम्हाला काहीतरी सोन्याचा दागिना घ्यायचा होता, तर लाडूला आम्ही स्वतः इथे घेऊन आलो त्यासाठी। कोणावर गेला तू? कोणावर गेला म्हणजे एकदम मस्त। बाळ लय खुश आहे बाळ। बाळाला मस्त इयरिंग्स बघतोय, त्या छोट्या झाल्या ना। दाखव का मध्ये? आणि हे बघा इथे ना खूप छान छान मस्त लहान मुलांसाठी इयरिंग्स होते। तर लाडूला आम्ही पहिले पण केलेले होते, पण ते ना त्याला कमी झाले, म्हणजे छोटे झाले, म्हणून मग म्हटलं चला आता मोठे करू। लाडू पण खूप खुश होता, खूप छान क्यूट दिसतोय ना, तर त्याला तिथेच घडीभर ठेवलं जरा वेळ। मग आम्ही इयरिंग्स चॉईस करत होतो। नेमकी आई आणि सागर दादाही तिथे आले, त्यांचंही थोडंसं काम होतं, म्हणून मग ते पण आलेले होते, तर आईला पण आवडले। तर हे बघा माझ्या हातावर आहे ना हेच घेतले मी, खूप जास्त डिझाईनचे किंवा खूप जड हेवी नाही घेतले, कारण लहान मुलांचे कान नंतर मग वगळतात, खाली येतात ना, म्हणून। तर लाडूला आहे ना आता ते घालायचे, तर त्याचे जे जुने आहे ना ते बघा किती बारीक झालेले। मीच घेतलेले होते जुनेसुद्धा, तेव्हा ते 4000ला घेतलेले होते। आता ते काढून घेतले आणि त्या जागेवर मग हे नवीन घातले त्यांनी। तर लाडू तेव्हाही झोपेलच होता कानात घालताना, आणि आताही पण झोपलेलाच आहे। तर खूप छान मस्त दिसत होते त्याला इयरिंग्स घातल्यानंतर। आता 5-1 वर्षापर्यंत आपण लहान मुलांच्या कानामध्ये इयरिंग्स ठेवतोच आणि नंतर मग काढून टाकतो। हो बाला घरी जायचं। हो हो का काय करतो बाबू? काय करतो? काय करतो? काय करतो व्हायचं? अच्छा अच्छा, मावशीच्या मांडीवर, मावशीच्या खांद्यावर डोकं ठेवलं। झोपायचं असं काय काय करायची? काय काय करायची? अच्छी अच्छी काय काय करायची? चला आपल्याला जायचं। दूर जायचं ना, दूर। आता
आता आपल्याला रस्त्याने सगळं गावात जायचं. येताना गाड्या लोक सगळं पाहत आलं. आजी बघ, आजी आजी इकडे बघ, आजी इकडे येते. पिल्लू चल ना आता, चल आपल्याला जायचे आता. चल चिटकला तर चिटकूनच जातो. त्याला फक्त उभं धरा आडवं नाही ना? फिरवा. फिरायला जर घेऊन जा. आडवं धरतोस मग नाही का? आडवं पण राहतं, पण मग त्याला असं आवडतं. अच्छा, इकडे जास्त आवडतं. घरातले माणसं घेऊन फिरायला. त्याला झोप येते वाटतं. आता आलो आम्ही, आता मी घरी जाते. आम्ही घरी आलो आता. हा ना पिल्लू? पिल्लूचे कान किती छान दिसत आहे, दाखवा आम्हाला. ए छान दिसतंय पिल्लूचे कान. आता मोठे मोठे घेतले. ओ आवडले पिल्लूला. पिल्लू एक खुश आज. ओ पिल्ला एक खुश आहे बाळ माझं. नुसतं हात खातं, नुसतं हात खातं बाई, नुसतं हात खातं बाई. हां चला आता जा, आता घरी जा. घरात जा, मी घरी जाते. हां तुझ्यासारखेच डोळे मम्मी त्याचे मोठे मोठे. घे याला आता. हा व्हिडिओ येतोय तुम्हाला आजचा, म्हणजे गणेश जयंतीचा. तर आज गणपती बाप्पांचा वाढदिवस, जन्मदिवस. तर सगळीकडे बाप्पांच्या मंदिरामध्ये रांगाच लागलेल्या असतील बाप्पांच्या दर्शनासाठी, आणि घरोघरी आपण गणपती बाप्पांची पूजा आराधना करत असतो. तर मी पण लवकर उठले आज, घरातली सर्व काही कामं आटोपली, साफसफाई झाली, माझी आंघोळ झाली, आणि मिस्टर देवघरातील देवांना आंघोळ घालत होते. तर त्यांना बोलली की आज गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करू, पूजा करू, आज गणेश जयंती असल्यामुळे. तर तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप छान आहे. तर आज आपण एखाद्या नवीन कार्याची पण सुरुवात करू शकतो. गणपती बाप्पांचा वाढदिवस असल्यामुळे जिकडे तिकडे आनंदमय वातावरण आहे. तर बाप्पांचं मंदिर पण स्वच्छ करून घेतलं. आजचा व्हिडिओ पण तुम्हाला माझा खूप उशिरा आलेला आहे, कारण सकाळपासून मी याच धावपळीत होते, तयारीत होते. कोणतीही घरामध्ये पूजा करायची असली तर आपल्याला तांबे पितळीची भांडीसुद्धा लागतात. तर ही सर्व काही भांडी मी स्वच्छ घासून घेतली. भांडी घासण्यासाठी मी भैया पावडरचाच वापर करते. तर भांडी ओलीच होती ना, तर म्हटलं चला कपड्याने स्वच्छ पुसून घेऊ. आणि एरवी तर आपण तांबे पितळीची भांडी घासूनच ठेवतो, पण कालांतराने मग त्यावरती डाग पडतात, खराबच होतात भांडी. त्यामुळे मग ज्यावेळेस पूजेला लागतात त्यावेळेस परत आपल्याला ती घासावीच लागतात. तर चला आता सर्व काही व्यवस्थित पुसून घेतलं. मिस्टरांना मार्केटमध्ये लावलं होतं, कारण हार, फुलं, नारळ, नागलीचे पानं पूजेला लागत होतं ना मला. तर मी त्यांना बोलली की तुम्ही ते घेऊन या, तोपर्यंत मग मी बाकीची सर्व काही तयारी करून ठेवते. आता ताटामध्ये जे जे साहित्य लागतं ते सर्व काही काढून घेते. तर मी धूपवाटी आणायला सांगितली होती मिस्टरांना, त्यांनी मला धूपवाटीचं बॉक्स पण आणून दिलं, पण वेगळ्या कंपनीचं आलेलं आहे ह्यावेळेस. तर चला आता धूपवाटी पण ठेवून घेतली, आणि हार, फुलं, दुर्वा, गुलाबाचं फूल सर्व काही ते घेऊन आले. एक्स्ट्रा फुलं पण आणली, कारण देवघरातल्या देवांची पण पूजा करायची होती, म्हणून मी त्यांना बोलली की जास्त फुलं आणा. पण आज सर्व फुलं झेंडूचीच आलेली आहे. व्हाईट शेवंतीची फुलं काही दिसत नाही मला पूजेमध्ये. मला व्हाईट फुलं पण आवडतात पूजेमध्ये. तर चला आता जे आहे ते सर्व काही असं काढून घेतलं मी. आणि गुरुजी पण येणार होते 11, 11:30 वाजता. तर त्यांना काही मी विचारलं नाही काय काय लागतं पूजेला, पण आपल्याला दरवर्षी माहिती असतं की आपण काय वापरतो पूजेसाठी. तर ते सर्व काही मी व्यवस्थित ध्यानाने काढून घेतलं. बाकी काही मग जास्त लागत नव्हतं, जे पाहिजे ते सर्व काही घरातच होतं. आता पंचामृत करून घेते. तर इथे मी वाटीमध्ये दही घेतलेलं होतं आधी, त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि 2-3 थेंब मध टाकलं. त्यानंतर थोडीशी साखर आणि तूप टाकायचं, साजूक तूप. तर हे पंचामृत पण असं करून घेतलं मी. आज आहे ना बाप्पांसाठी 1.25 पावशेराचा प्रसाद करायचा होता. तर इथं मी पातेल्यामध्ये आता 1.25 पावशेर हे साजूक तूप टाकलेलं आहे. तूप थोडंसं हलकंसं गरम झालं की मग यामध्ये 1.25 पावशेर बारीक रवा टाकायचा. तर रवा, साखर, तूप सर्व काही मी मोजूनच घेतलेलं आहे. रवा टाकल्यानंतर मग छान तो थोडासा फुलेपर्यंत तुपामध्ये ना चांगला परतत राहायचा. आता गॅस बारीक करून आहे ना रवा छान तुपामध्ये भाजू देते. आणि बाजूला एक केळी घेतली मी. तर केळी टाकून प्रसाद खूप छान लागतो, म्हणून मग संपूर्ण एक केळीचे असे बारीक बारीक चकत्या काप करून घेतले मी. आणि हे काप आहे ना मग आपल्याला गरम तुपामध्ये टाकायचे. जेव्हा रवा आपण परतत असतो ना त्याच वेळेस टाकायचे. मस्त ते सर्व काही केळीचे काप त्यामध्ये विरघळून जातात आणि प्रसाद खूप छान लागतो.
तर मी दरवर्षी प्रसाद करताना आहे ना असंच करत असते. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. आज आहे गणेश जयंती, गणपती बाप्पांचा वाढदिवस, तर जन्मदिवस. तुम्हाला सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला, बाप्पांसाठी मस्त इथे मी 1.25 पावशेराचा प्रसाद बनवते. आणि प्रसादामध्ये ना केळी टाकली ना तर खूप छान लागतो प्रसाद. मला खूप आवडतो केळी टाकून प्रसाद. आणि इथे मी साखर घेतलेली आहे. आता रवा आहे ना थोडासा तुपामध्ये आपण भाजून घ्यायचा, हलकासा रंग चेंज होईपर्यंत, खूप जास्त लाल पण करायचा नाही. आणि नंतर मग दूध टाकायचं त्यामध्ये. जवळपास तयारी होत आलेली माझी. राहुल पण फ्रेश होतोय. आजची पूजा राहुलच्या हातूनच करायची आहे, कारण मिस्टर सकाळी सकाळी गेले शेतामध्ये, ते काही घरी नाहीये. आणि गुरुजी पण येत आहे, आमच्या जवळचेच गुरुजी आहे, तर त्यांना पण कॉल केला, ते पण येऊ राहिले. तर आता मस्त प्रसाद होतोय. आणि मोदक पण करायचे, तर मी इथे ना कणिक पण भिजून ठेवलेली. खोबऱ्याचं सारण बनवायचंय आणि मोदक करायचे, तळणीचेच करते. बाप्पांच्या आवडीचे मोदक. तर आता हलकासा रव्याचा रंग चेंज झाला की लगेच दूध टाकायचं. यामध्ये मस्त फुलून आलेला आहे. प्रसादासाठी रवा घेताना बारीकच घ्यायचा शक्यतो, छान होतो बारीक रव्याचा. आता गॅस कमी करूनच यामध्ये हळूहळू दूध टाकायचं. मी व्हॉइसवर करते, पण बाहेरचा आवाज इतका येतोय ना ठोकाठाकीचा, कामाचा, कारण घराचं काम चालू आहे ना, त्यामुळे. म्हणून मग आता आवाज म्यूट करून व्हॉइसवरच करते. प्रसादामध्ये इथे मी काजू, बदाम, ड्रायफ्रूट वगैरे काही टाकले नाही. तुम्हाला टाकायचे असले तर टाकू शकता, पण असाही सिंपल प्रसाद खूप छान लागतो. वेलची पूड पण आपण यामध्ये टाकू शकतो, पण मी काही टाकली नाही. चला, आता इथे मी मोदकासाठी ना छान कणिक भिजवून घेतली होती. 21 गोळे करून घेतले. आणि मोदकाची पारी लाटताना आहे ना थोडीशी पातळ लाटायची पुरीपेक्षा, म्हणजे मोदक आहे ना खायला छान असा क्रिस्पी लागतो. असे कुरकुरीत क्रिस्पी मोदक खायला खूप मस्त लागतात. तर अशा प्रकारे सर्व काही पारी लाटून घेते. 5-6 पारी लाटून घेते सुरुवातीला. तेवढे मोदक बनवून कढईमध्ये तळत ठेवायचे मंद गॅसवरती, कारण मोदक तळायला वेळ लागतो. मंद गॅसवरती मोदक जर तळले ना तर तेच खूप छान मस्त क्रिस्पी होतात, खायला पण भारी लागतात. म्हणून मग मी आधी सुरुवातीला 5 ते 6 मोदक करून घेते. आणि माझी मोदक करण्याची पद्धत बघितली तुम्ही, पटापट असे छोटे छोटे चुनी घालून मी पटापट मोदक करून घेते. थोडेसे मंद गॅसवर मोदक तळले की छान असे मस्त क्रिस्पी होतात, कुरकुरीत लागतात, खूप मस्त दिसत आहे. चला, सर्व झालेले आवरून माझं किचन पण क्लीन करून घेतला. गुरुजींचीच वाट बघतोय. काल ना आमची ही खिडकी आहे ना ती काढली आणि त्या बाजूला जिना आलेला आहे, त्यामुळे ती खिडकी बंदच होती, ओपन काय करता येत नव्हती. आणि जिन्याचा जो खालचा स्पेस आहे ना तर तो आम्ही रूम मध्ये घेतलेला आहे. आतमध्ये मागे बेडरूम आहे एक छोटी, पूजाला ठेवलेलं होतं बघा ती रूम. तर त्यामुळे मग ही खिडकी ना अशी बंद करून टाकल्या. तर इथे प्लास्टर वगैरे काल केलं, त्यावरती ना टाईल्स लावायची.
कारण किचनला सगळं टाईल्स क्रीम कलरमध्ये आहे, तर म्हटलं तशीच आपण आणू आणि तिथे लावून देऊ. सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. पूजा इकडे हॉलमध्येच करायची होती, गणपती बाप्पांच्या मंदिरासमोरच. तर मी सर्व काही पूजेची तयारी केलेली ती आता पुढे आणून ठेवते. गुरुजी पण आता 5 ते 10 मिनटामध्ये येणारच होते, त्यामुळे मग सर्व काही पुढेच आणून ठेवलं. मोदक पण आता स्टीलच्या प्लेटमध्ये व्यवस्थित भरून ठेवते. आणि टी व्हीवरती आहे ना मस्त गणेश जयंती निमित्ताने ना मंत्र स्तोत्र लावून दिलेलं होतं मी. घरामधलं वातावरण चांगलं पवित्र शुद्ध व्हावा. चला आता गुरुजी पण आलेले होते, तर त्यांनी पूजेच्या मांडणीला सुरुवात केली. इथे चौरंगावरती लाल वस्त्र अंथरलं, त्यावरती गणपती बाप्पांची प्रतिमा काढली अक्षदांनी. आणि मी जे शस्त्र घेतलेलं होतं ना चांदीचं गणपती बाप्पांसाठी, तर ते पण मी त्यांना दिलं पूजेसाठी. आणि आजची पूजा राहुल दादाच करणार होता, कारण मिस्टर काही घरी नव्हते, नाही तर मग आम्ही जोडीने केली असती पूजा, पण त्यांना पण शेतात जाणं महत्त्वाचं होतं. आणि हे बघा संपूर्ण पूजेची मांडणी ना अशा प्रकारे केलेली आहे. तर खूप सुंदर पूजा केली गुरुजींनी. मी पण अशी पूजा पहिल्यांदाच बघत होते. तुम्ही आले? अरे वा लाडू, अरे माझे पिल्लू आला, पिल्लू बाप्पाच्या दर्शनाला आला. अरे वा आणि बसा 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 तिथं. बाकी असं मला अगं गुरुजी लेट आले. फोन आला. अगं माझे शौनबाळ आलं, शौनबाळ आलं. आले आले. बस तू आता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आगच्छं देवी देवेशं तेजराशे जगत्पते गृहं मनं मया भोजनं ग्रहणं सुरशुद्धं. श्री गणपती देवताभ्यो नमो नमः. नमस्कारं करोमि. एक सुट्टं फुल घ्यायचंय पलीकडं, त्याच्या पाकळ्या करायच्या, देवपूजेच्या ताटामध्ये ठेवायच्या आहे. नानारत्नम समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देवी देवेशम नारायणाय नमः. ओम गोविंदाय नमो नमः. चौथ्यांदी पाणी हातात घ्यायचे, ताटात सोडून द्यायचे. हस्त प्रक्षाल्यम गणाधिपतये नमो नमः. नमस्कार करायचा आहे. नमस्कारं करोमि. बरेच दिवस झाले घरामध्ये ना कोणतीही पूजा झालीच नव्हती, त्यामुळे घरामध्ये मला थोडंसं वातावरण जरा वेगळंच वाटत होतं. घरामध्ये अशी पॉझिटिव्हिटी वाटतच नव्हती, म्हणून मग मी आज आहे ना पूजा करायची ठरवली. तर म्हटलं चला गणेश जयंती आहे, तर गणपती बाप्पामुळे आपल्या घरातलं सर्व काही व्यवस्थित होतं आहे. मी पण आता पहिल्यापेक्षाही छान व्यवस्थित झालेली आहे. माझ्या तब्येतीमध्ये पण बरीच सुधारणा झालेली आहे. तर हे सर्व काही बाप्पांच्या कृपेमुळेच. आणि मी बाप्पांचा नवसही पूर्ण केला, बाप्पांची शस्त्रही घेऊन आली. तर त्यांचीही पूजा आता इथे चालू आहे. राहुलदादाच्या हातूनच सर्व काही पूजा केली. आज मुलांना पण समजलं पाहिजे, घरामध्ये पूजा अर्चा असली तर आपण मुलांना पण त्यामध्ये सहभागी केलंच पाहिजे, म्हणजे त्यांनाही सवय लागते. तर पूजा ऋतू दोघी पण आल्या होत्या. स्नानं समर्पयामि. पुन्हा चांगलं पाणी घ्यायचंय वरून, डाव्या हाताने खालून तळ पुसून घ्यायचंय. चमच्याचा दिव्यावर गरम करायचे. आचमनतं तोयनं वस्त्रभूतं सुगंधितं आनितं नमनगंगाधूतकस्नानं समर्पयामि. गन्धोदकस्नानं तद्नं त्रयं उष्णोदकस्नानं समर्पयामि. गणपती बाप्पांचा अभिषेक झाला पंचामृतने आणि गुलाबजल गंगाजल पाण्याने. त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आता चौरंगावरती स्थापन केलेली विड्याच्या पानावर. आणि बाप्पांना गंध अक्षदा हळदी कुंकू वाहून आता राहुलने पूजा करून घेतली. अशा प्रकारे आजची पूजा झाली बाप्पांची. त्यानंतर हे 2 शस्त्र जे घेतलेले होते त्यांना पण स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यांना पण चौरंगावरती ठेवून जरा वेळ तिथे गंध अक्षदा फुल वाहून त्यांचीही पूजा करण्यात आली. अशा प्रकारे मग सर्व काही गुरुजींनी विधीपूर्वक ही पूजेची सर्व तयारी केली. करता वाचता प्रेम
आश्रमाचा वाटपाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना जय देव जय मंगल माळा विजय गंध काळा त्रिनेत्री शाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा. बाप्पांची आरती झाली. खूप छान मस्त मंगलमय वातावरण झालं होतं घरातलं. लाडूला पण आरती दिली. घंटीच्या आवाजाने लाडू पण खूप शांत झालेला होता आणि बघत होता टुकूमुकू काय चालू आहे. दोन्ही मम्मींकडे सारखा बघायचा तो. तर खूप छान वाटलं आज गणपती बाप्पांची पूजा करून. त्यानंतर मग मी प्रसाद केलेला होता आणि मोदकही केलेले होते. तर त्याच्या भोवती पण पाणी फिरवून प्रसाद अर्पण केला बाप्पांना आणि दोन्ही बाप्पांना मोदकचा प्रसाद दिल्यानंतर मग सर्वांना प्रसाद वाटला आणि अशा प्रकारे आजची गणेश जयंतीची पूजा झाली आमची. तू असं काय पाहतं? तुझं काय चालू आहे? बाप्पा कालायच्या ते दुर्वांना नाही लागणार खाणार दो कल्याण दिला ना. नाव काय ठेवलंय? लाडू लाडूच म्हणतो असं नाव ठेवायचं. आम्ही सर्वांनी गुरुजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. गुरुजींना पण घरी प्रसाद दिला. मोठ्या बहिणीला पण सांगितलं होतं प्रसादासाठी ये, तर ती पण येणार होती आणि पूजा आणि ऋतू पण आता घरी जाणार होत्या कारण त्यांच्या घरी पण बोरन्हाण करायचं होतं बाळाचं ना, तर त्याची सर्व काही तयारी चालू होती ना, म्हणून मग त्या पण गेल्या. गणपती बाप्पांसाठी फूल आणि दुर्वा पण आणलेली होती पूजाने, ती पण बाप्पांना वाहिली आणि अशा प्रकारे आजची ही गणेश जयंतीची पूजा खूप मस्त झाली. तर चला आता इथे शस्त्र ठेवलेले होते ना चौरंगावरती, तर त्यांचीही विधीपूर्वक पूजा केली आणि बाप्पांच्या हातामध्ये मी आता हे शस्त्र कधी घालते असं झालं होतं मला. तर हे बघा जणू बाप्पाने असे पटकन ते हातात पकडले असंच वाटलं मला आणि दोन्ही हातामध्ये मग मी परशु आणि त्रिशूळ ठेवला.